करून बघा या गोष्टी. आता अजून एक सांगेन, कसं आहे की काय नसतंय पण नुसतं अंग दुखत असतंय बऱ्याच लोकांचं. सकाळी उठल्यानंतर अंग दुखायलंय, असं व्हायला लागलंय, तसं व्हायला लागलंय. तर नॅचरल गोष्ट सांगतो तुम्हाला, सकाळी तुम्ही झोपून उठल्याबरोबर ना, पूर्वी असायचं बघा, आळस द्यायची माणसं. हा, असं असं गेल्या उठल्याबरोबर करायचं. हे काय झालं असतं, हे नॅचरल गोष्ट ही करायची. सकाळी उठल्याबरोबर सगळी बॉडी ना, सगळ्या बॉडीला स्ट्रेचिंग द्यायचं. पाय स्ट्रेच करायचे, लय व्यायाम करायची गरज लागत नाही. पाय स्ट्रेच करायचे, हात स्ट्रेच करायचे, मान फिरवायची अशी, जरा कंबर हे असं व्यवस्थित करायचं सगळं. बघा हे जर तुम्ही केलात, काय होतं ह्याच्यातून सर्क्युलेशन सकाळ सकाळी व्यवस्थित चालायला लागतं. मसल्स जे आपले रात्रीत रिलॅक्स झालेले असतात किंवा बरेच मसल्स अवघडलेले असतात बघा, एक एक जण असं झोपलं की असंच झोपलेलं असतंय, मसल्स अवघडतात. तर हे सगळं तुम्ही रिलॅक्स करू शकता त्याच्यातून हे. आणि ह्याच्यावरती एक साधा सोपा इलाज आहे. ज्यांना म्हणजे अंगदुखीचा त्रास आहे त्यांनी काय करायचं आहे, लसूण, हळद, सुंठ आणि दूध, दुधामध्ये हे घालायचं, उकळवायचं, नंतर हे संध्याकाळी प्यायचं आणि मग झोपायचं. सकाळी पोटाही साफ होईल, अंगदुखीचा त्रासही निघून जाईल. अजून एक सगळ्यात महत्वाचं, ज्यांना अंगदुखीचा त्रास आहे, ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, ज्यांची हाडं दुखतायत, त्यांनी पुन्हा बघा हे रिमोट कंट्रोल मध्ये तेल घालायचं. कोणतं? मोहरीचं तेल घालायचं. रिमोट कंट्रोल करायला ना, हा, रिमोट कंट्रोल मध्ये काय करायचं, मोहरीचं तेल थोडं कोमट करायचं, सोडायचं, झोपायचं निवांत. एक तासाभरानं बघितलं ना, ते तेल गायब झालेलं असतंय, तेल नसतंय तिथं, ते हळूहळू करून जातंय. जेव्हा तुमच्या मेन रिमोट कंट्रोल मधनं जेव्हा, इकडे या बोलायला या, आवाज केवढा मोठा, हळू बोला ना तर असंच ऐकायला जाईल. रिमोट कंट्रोल मधनं गेलेलं तेल आहे ना, हे प्रॉपर जाग्यावरती काम करतं. रिमोट कंट्रोल मधून गेलेलं तेल हे प्रॉपर जाग्यावरती काम करतं, म्हणून तिथं मोहरीचं तेल घालायचं. आलं ना लक्षात? आलं का नाही? हा हा, नाही तर मी आपलं सांगायचं नाही, तर मोहरीचं तेल घालायचं, त्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी सगळा संधिवाताचा असू दे, हाडं दुखण्याचा असू दे, सगळे प्रॉब्लेम कमी होऊन जातील. आता सुंदर दिसावं असं कुणा कुणाला वाटतंय? तर चला, सुंदर दिसावं असं वाटत असेल तर सगळ्यांना एक साधा सोपा इलाज सांगतो. जवस तेल आहेत ना, जवस माहिती आहेत ना, जवसाचं तेल काढायचं, जवसाचं, आणि ते जवसाचं तेल कोमट करायचं आणि नाभीत सोडायचं. त्वचेवरती असा असा तुमच्या तेजस्वीपणा येतोय, तेज येतंय की बस, रिंकल्स वगैरे हळूहळू ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतात, ऑटोमॅटिक. आता समजा बऱ्याच लोकांना असं असतंय की काय लागलं तर आपल्याला गँग्रीन होईल का, हे होईल का, धनुर्वात होईल का, अमुक होईल का, तमुक होईल का, हे जे वाटतंय ना, ह्या लोकांना एक साधा साधा इलाज सांगतो. करडई माहिती आहे? करडईचं तेल घ्यायचं, मार्केटला सगळं मिळतं हे. करडईचं तेल घ्यायचं, त्याच्यात आवळ्याचं तेल मिक्स करायचं. करडईचं तेल आणि आवळ्याचं तेल, नसलं तर करडईच्या तेलामध्येच आवळा मिक्स करायचं. हे घ्यायचं, परत रिमोट कंट्रोल मध्ये सोडायचं. रिमोट कंट्रोल मध्ये सोडायचं. सगळ्याच ओव्हरऑल जर बघितलं तर सगळंच म्हणजे तुम्हाला